नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्रामदादा देशमुख यांच्या प्रचाराची सुरुवात पुणे जिल्ह्यामध्ये आज उभ्या महाराष्ट्राचं आपलं कुलदैवत खंडोबाराया आणि संत सोपान काका यांच्या या ठिकाणी नगरीमध्ये आज आपण करत आहोत. आज सुरुवातीलाच पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असताना पत्रकार परिषदेसाठी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजप नेते जालिंदर भाऊ कामठे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे, सचिन भाऊ लांबाते, गिरीशप्पा जगताप, सरचिटणीस सुदर्शनजी चौधरी, मयूरजी कांबळे, धनंजय कामठे, मध्य हवेलीचे अध्यक्ष, उपस्थित सर्व पत्रकार, मी भारतीय जनता पक्ष पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे जिल्हा पदवीधर मतदारसंघाचा आता आज 17 तारीख आहे. अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे उमेदवार जे आहेत संग्राम संपतराव देशमुख यांचा जिल्ह्यातला प्रचार आज या ठिकाणी सुरू होत आहे. आमच्या जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे आणि पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष आर्यन भाऊ जगताप हे या ठिकाणी आलेले आहेत. तर आज सुरुवात करत असतानाच आपल्याशी हितगुज साधण्याची या ठिकाणी संधी मिळते आहे. तसं पाहिलं तर पुणे पदवीधर मतदारसंघ हा सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय नियोजनपूर्वक संग्रामदादा देशमुख यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. संग्रामदादा देशमुखांची ओळख आता सर्व पुणे जिल्ह्यामध्ये देखील झालेली आहे. एक तरुण आणि सुशिक्षित असा हा उमेदवार पक्षाने यांच्यावरती या मतदारसंघाची उमेदवारी घोषणा केलेली आहे. संग्रामदादा देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेलं आहे आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं जे केंद्र स्तरावरून स्वच्छता अभियान आहे, या स्वच्छता अभियानामध्ये संपूर्ण भारतामध्ये सांगली जिल्हा परिषदेने जो स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावला होता ते संग्रामदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम झालेलं होतं. सहकार क्षेत्रातही त्यांचा दांडगा अनुभव आहे, अभ्यास आहे. त्यामुळं पुणे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. शैक्षणिक संस्था असतील, साखर कारखानदारी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव मोठा आहे, प्रशासकीय अनुभव मोठा आहे आणि निश्चितपणाने पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्याकरता त्यांचा जास्तीत जास्त उपयोग त्या ठिकाणी त्यांना होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी हिरून भारतीय जनता पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये आपल्या 13 तालुक्याने या 13 तालुक्यांमध्ये जवळपास 48,000 मतदार आज अंतिम यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध होईल. 48,000 मतदार आहेत आणि प्रत्येक तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट नियोजन आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी राबविलेलं आहे. प्रत्येक 50 कार्यकर्त्यांमागे आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी असणार आहे. पदवीधरांमध्ये मागच्या निवडणुकांचा अनुभव पाहिला तर अतिशय कमी मतदान हे होत असतं, परंतु यावेळेला नवीन नोंदणी आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळं चांगल्या प्रकारचं मतदान या निवडणुकीमध्ये होईल आणि हे सगळं कार्यकर्ते प्रयत्नपूर्वक संग्रामदादा संपतराव देशमुख यांना प्रथम पसंतीचं मत देण्यासाठी सर्व काम करतील. निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आपले जे उमेदवार आहेत यांचा निश्चितपणाने विजय होईल अशा प्रकारचं नियोजन आहे. आज संग्रामदादा देशमुख यांच्याबरोबर मतदारसंघातली भारतीय जनता पार्टी आणि आमचे असणारे सर्व सहकारी पक्ष यांचा मी अधिकृत उमेदवार म्हणून ज्या भूमीला संतांची आणि एक अत्यंत पवित्र अशा भूमीच्या सासवडसारख्या शहरापासून पुणे ग्रामीणच्या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात होती. या माझ्यासोबत आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष महोदय, या तालुक्याचे अध्यक्ष, त्याला सातत्यानं पाठबळ देणं आणि नेतृत्व करण्याची संधी देण्याचा प्रयत्न ह्याच पक्षात होऊ शकतो, याचं मी उत्तम उदाहरण आहे. मी विशेषतः पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणमधली या मतदारसंघाच्या संबंधीच्या निवडणुकीची प्रक्रिया जवळून पाहिली.
मी आत्मविश्वासानं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने होईल. भारतीय जनता पार्टीचं ह्या केडर असणारी निवडणूक आहे करतोय. त्यांच्यासोबत माझी या ठिकाणी उमेदवारी आहे. मी निश्चितपणानं आपल्याला सांगू इच्छितो की माझ्यावरती ज्या विश्वासानं माझ्यासोबत उपस्थित असणारे ह्या सगळ्याच जिल्ह्याचे नेते मंडळी, विशेषतः आमच्या राज्याची सर्व नेते मंडळी, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांनी जो विश्वास टाकून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही उमेदवारीची जबाबदारी दिली. 5 जिल्हे 58 तालुके असा असणारा मोठा परिसर आदरणीय दादांनी मधल्या काळामध्ये अत्यंत पारिवारिक संबंध ठेवून हा मतदारसंघ जपण्याचा, ह्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये केला. जवळपास 11-12 वर्षे दादा ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. विशेषतः मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना पदवीधरांचे मोठ्या प्रमाणावरचे प्रश्न दादांनी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला याची जाणीव आहे की या मतदारसंघामध्ये काम करत असताना ही खूप मोठं आव्हान सोबत घेऊन मी या ठिकाणी उमेदवारी करतोय. मला खात्री आहे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादावर, पाठबळाच्या जोरावर या मतदारसंघाची सेवा करत असताना कुठेही मी कमी पडणार नाही. माझी परिचय आपल्याला निश्चित या निमित्तानं मी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, पंचायत समितीमध्ये माझ्या कामाचा अनुभव आहे. मी राज्यामधल्या 3 नंबरसारख्या अत्यंत शेतकऱ्यांची असणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. शिक्षण संस्थेमध्ये एका सचिव म्हणून मी त्या ठिकाणी गेली कित्येक वर्षे काम करतो. म्हणजे या चळवळीशी माझा खूप जवळचा नातेसंबंध आहे. विशेषतः माझ्या पदवीधरांच्या असणाऱ्या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी मला जवळून जाणीव आहे. मी या आपल्या माध्यमातून त्यांना निश्चितपणानं खात्री देतो आणि एक जबाबदारीने सांगतो की त्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कायम मी आग्रहाकानं पुढं असेल. ती चळवळ दादांच्या नेतृत्वाखाली पुढं नेण्याचा प्रामाणिकपणे त्यांचा वारसदार या नात्याने माझा प्रयत्न राहील, अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो. धन्यवाद. पदवीधरांच्या कोणत्या प्रश्नांना तुम्ही प्रायोरिटी देणार? विशेषतः सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी अशी की मधल्या काळामध्ये विविध आरक्षणाच्या माध्यमातून तरुण वर्गाला सुशिक्षित झाल्यानंतर उद्योजक व्हावा अशा पद्धतीची भूमिका किंवा मागणी तरुण वर्गामधून मोठ्या प्रमाणात होती. आपल्याला सांगायला हरकत नाही आणि अभिमानी आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये मोठ्या मोठ्या ग्रामीण भागातल्या विशेषतः दुष्काळी तालुक्यामध्ये MIDC सारख्या मोठ्या MIDC करण्याचा प्रयत्न झाला की ज्याच्यातून आमच्या तरुण वर्गाला 2 हाताला काम मिळावं, उद्योजक व्हावं आणि त्याच्या माध्यमातून तरुण वर्गाला नोकरी उपलब्ध व्हावी. सगळ्यात मोठा प्रश्न काय भेडसावत असेल तर आता तरुणांना नोकरी नाही. गेले 8 महिने आपण कोरोनासारख्या महामारीला सामोरं जातो आहे. हे सामोरं जात असताना उद्योजक अक्षरशः ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये गळून पडलेले आपण बघतो आहे. मधल्या काळामध्ये काय व्यवस्था, सरकारने काय धोरणं घेतली, काय व्याजाची रक्कम उचलण्याचा मधल्या काळामध्ये सरकारनं भूमिका. तुमचं सरकार केंद्रात आहे, राज्यात होतं, आता दुसरंही सरकार आहे, पण सातत्यानं सुशिक्षितांना डावललं जाते. आज आपण पाहिलं बँकामध्ये गेलं तर केंद्र सरकारचं त्याच्यावर पाहिजे असं नियंत्रण राहिलेलं नाही. बँकामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जो ग्राहक आहे, डिपॉझिटर आहे, कर्जदार आहे, तो बाहेर उन्हात रांगात पावसात आहे आणि 2-5 लोक आतमध्ये एकदम AC मध्ये बसलेले आहेत. इतकं विचित्र आणि वाईट चित्र सध्या पदवीधरांना कुठेही मानाचं स्थान मिळत नाही. कुटुंबामध्ये आता अशी परिस्थिती झाली, जो पदवीधर नाही, अशिक्षित आहे, तो चांगले उत्पन्न कमवतोय. पदवीधर मात्र 10-12 हजारावर इंजिनियर असेल, MCOM असेल, MA असेल, BCOM असेल, त्याला कुठेतरी क्लार्कची नोकरी लागते, सरकार भरती करत नाही, त्याला कुठेतरी टेम्पररी रोजगार नेमलं जाते. इतकी दुरावस्था पदवीधरांची झालेली आहे. ही बाब खरी आहे. विशेषतः केंद्रामध्ये सरकार आहे, आपण जवळूनही पाहिलं असेल. शेतकरी असेल, सुशिक्षित बेरोजगारी असेल, आमचा तरुण कार्यकर्ता असेल, एकाने भूमिका घेतली असती किंवा ग्राहकाने किंवा सरकारनं जर तसे आदेश दिले असते तर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक ग्राहकाला घरात बसून मोबाईलवरून पण बँकिंग करता आलं असतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रधानमंत्री काय विविध योजना आहेत त्याच्यातून येणारं अनुदान असेल, ह्याच्यामुळं लोकांना त्या बँकेच्या दारात जावं लागलं. ही बाब खरी, त्रास खूप झाला. पण कोविडचं काळजी घेत असताना थोडा हे लोकांना जरी त्रास झाला तर त्याच्यामागची भूमिका एक होती की बाबा लोक कोविडमध्ये पसरू नये आणि त्यांना त्याचा त्रास होऊ नये, ही भूमिका होती. राहायला बाग माझ्या पदवीधरांना सन्मानाचा, ही बाब खरी. कित्येक नोकऱ्या मी ग्रामीण विकासमध्ये जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, कामटे साहेबी त्या स्थानिक स्वराज्यामध्ये काम केलं.
आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये 18,000 नोकर भरतीचा निर्णय ग्रामीण विकास खात्याने घेतला. तो बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात होता. या सरकारनं तात्काळ निर्णय घेतला असता तर ही भरती आज झालेली आपल्याला बघायला मिळत असते. राहिला दुसरा भाग, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम करतोय. मला सांगायला त्या निमित्तानं अभिमान आहे. कित्येक वर्ष आमच्या बँकेमध्ये शेकडो नोकऱ्या रिकाम्या होत्या. मग जिथं 500 लोकांची ॲडिशनल आवश्यकता होती तिथं कमीत कमी लोक, म्हणजे मॅनेजर तोच, शिपाई तोच, क्लार्क तोच, कॅशियर तोच, अशी परिस्थिती होती. त्या बँकेमध्ये गेल्या 6 वर्षापूर्वी आम्ही 400 पदवीधरांची नोकर भरती करण्यामध्ये आम्हाला यश आलं. आज ती सेवा करताय. सांगायचं तात्पर्य एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये माझीही जबाबदारी राहील. जिथं पदवीधराला मान मिळेल, जिथं त्याचा अपमान होईल तो माझा अपमान असेल, जिथं त्याला तिथं न्याय मिळत नसेल त्या न्याय हक्कासाठी भांडण्यासाठी मी कायम त्यांच्या पुढं असेल 10 पावलं, आणि तो माझा त्या ठिकाणी चळवळीचा माझा तो भाग असेल. हा मतदारसंघ एवढा मोठा आहे, हा सर. त्यामुळे प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर पुन्हा संपर्काची यंत्रणा उभी राहत नाही. दादा असतील किंवा जावडेकर साहेब असतील या माध्यमातून पुढे त्यांचं नेतृत्व विकसित झालं. परंतु त्याच्या पाठीमागे मात्र ही साखळी शेवटच्या स्तरापर्यंत पदवी जे नवीन पदवीधारक होत आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन, विशेषतः UPSC असेल, MPSC असेल, जी गरज आहे पदवीधरांची त्याबाबत कुठल्याही प्रकारची यंत्रणा उभी राहिली. मी सुरुवातीलाच आपल्याला हे सांगितलं. दुसरी बाजू मी आपल्याला सांगू इच्छितो की दादांनी खूप चांगल्या पद्धतीचा सहवास संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आज निवडणुकीला अनुभवतोय. जाईल तिथं दादा माझ्या घरी आलते, दादांचा मला फोन असतो, दादांच्याकडं मी फोनवर सांगितलं माझं काम झालं. अशा असंख्य माध्यमातून त्या ठिकाणी दादांनी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे. राहिला भाग, मी ज्या पक्षामध्ये काम करतो ह्या पक्षाचं पदाधिकारी म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये उद्या जरी मी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पदाधिकाऱ्यांनी त्या विधान परिषदेचा लोकप्रतिनिधी जरी झालो तर मी नावानिशी संग्राम देशमुख लोकप्रतिनिधी असेल, पण याचे मालक माझ्या तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्याच्यापासून नेते मंडळीच्यापर्यंत ह्या पदवीधर विधान परिषदेचा आमदार हा तो असणार आहे. त्यामुळे हा आमचा सहवास आहे. केडर हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असणार आहे. संपर्काचं नक्की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजून येईल, कारण माझ्या घराची परंपराची आहे की आम्ही एक शेतकऱ्या कुटुंबातून आलो. निव्वळ संपर्काच्या जोरावरती आजपर्यंत जी काही लोकांच्या सेवेमध्ये आम्ही पुढं आलो. त्यामुळे प्रचंड माझं वय माझ्या हातामध्ये, कधी कितीही कुणीही कधी संपर्काचा मला फोन केला तर मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचा प्रवासाचा जो वेळ आहे तेवढा वेळ वगळता मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे. आणि ती मला नक्की माझी पहिल्यापासूनची कामाची पद्धत आहे.